अख्खा महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली पेटलाय. पण आता जे आरक्षणासाठी उपोषणे आंदोलने सुरू आहेत ते न करता मराठ्यांना 40 वर्षापूर्वी आरक्षण मिळणार होतं. जर मराठ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे सांगितलं ते ऐकलं असतं तर 40 वर्षापूर्वी एक दूरदृष्टीचा मराठा नेता होऊन गेला, ज्यांना कळत होतं की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे. पण डॉक्टर पंजाबराव यांचं मराठ्यांनी ऐकलं नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा सल्ला काय होता बघूयात. काय म्हणते राजकारण. नमस्कार मित्रांनो, मी आकाश पाटील आणि आपण बघत आहात काय म्हणते राजकारण. जुगाड या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल. मनोज जरांगे पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. त्यांची अशी मागणी आहे की राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. पण मराठ्यांना ओबीसीत घ्यायला कुणब्याचा सर्वाधिक विरोध आहे. जे कालपर्यंत मराठा होते, आधी मराठा असलेले लाखो कुणबी कसे झाले? पंजाबराव देशमुख यांचं न ऐकणं मराठ्यांची घोडचूक होती का? या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख देणं, त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देणं हे काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज शेतकरी होता. शेतीवर अवलंबून असलेला हा समाज तुलनेने मागासलेला असल्याने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी प्रयत्न सुरू केले. पंजाबरावांनी मराठा हाच कुणबी असल्याचं प्रभावी मान्य केली. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा शब्द येतो. इंडियन आर्मीत मराठा बटालियन आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलतो तो मराठा. याचा अर्थ मराठा ही जात नाही हे सिद्ध होते. आपण सगळे कुणबी. भारत हा देश कृषीप्रधान असून शेती आणि शेतकरी हे देशाचं प्राणप्रभुत्व आहे, असं पंजाबरावांचं मत होतं. 1981च्या जनगणनेनुसार मराठा कुणबी या दोन भिन्न जाती नसून एक आहेत. तसेच बॉम्बे गॅझेटर प्रमाणे मराठा आणि कुणबी यामध्ये भेदाभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. संविधान सभेत कामकाज सुरू असताना मराठा समाज मागास असल्याची भूमिका पंजाबराव देशमुखांनी मांडली. पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे सदस्य होते. आरक्षणाचा निकष हा जातपात किंवा संप्रदाय नसावा, तर आर्थिक दुर्लभ घटक असावा, असा विचार त्यांनी 22 नोव्हेंबर 1949ला घटना समितीसमोर मांडला. आर्थिक शैक्षणिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली. डॉक्टर BR आंबेडकर यांनी कलम 340 मध्ये आरक्षणाची तसेच राष्ट्रपतींनी आदेश काढण्याची तरतूद केली. 1953 मध्ये कालेलकर समिती स्थापन झाली, तेव्हा या समितीने ओबीसी घटक पुढे आणला. विदर्भातील मराठ्यांनी कुणबी या जातीचा दस्तऐवजामध्ये नोंद करावी यासाठी पंजाबराव देशमुखांनी मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं आणि जनजागृती केली. पंजाबराव देशमुखांनी मुंबईत सभा घेऊन जातीची नोंद दस्तऐवजात करून घेण्याचे आवाहन केले. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही मराठ्यांनी त्यांचं ऐकलं नाही. आपण 96 कुळी मराठा आहोत, आपण कुणबी म्हणून नोंद करून घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मराठा हा समाज मराठा म्हणूनच राहिला. तो कुणबी कधी कागदपत्री झालाच नाही. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर विदर्भातील विशेष करून अमरावती विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळायला सुरुवात झाली. 1960च्या दशकात मराठा समाज हा मराठा कुणबी असल्याची मान्य केली गेली. या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजुरी मिळाली होती. पंजाबराव देशमुख यांनी हे कुणबी असल्याचं पुराव्यावरून सिद्ध केलं होतं. 2 दशकात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट बनत गेली. मराठवाड्यातील एकूण आत्महत्येपैकी मराठा समाजातील 53% शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 58% छोटे शेतकरी आहेत. शेती तोट्याची ठरत असल्यानं शेती व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांमध्ये मराठा जातीचं प्रमाण सर्वाधिक आहे.
मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या 53% शेतकऱ्यांच्या घरी कमावणारं कोणीही नाही. त्यापैकी 34% कुटुंबांनी शेती कसणं थांबवली, 25% कुटुंबांनी त्यांच्या मुलाचे शिक्षण बंद केले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स या संस्थेनं विदर्भ आणि मराठवाड्यातील 3000 कुटुंबियांची घरोघरी जाऊन भेट घेतली. त्या अहवालातून ही सगळी माहिती समोर आली. मराठवाड्यातील मराठा आजवर शेतीवर जगला, पण आता शेती त्याला जगू शकत नाही. जातीचा खोटा अभिमान त्याला भाकरी देऊ शकत नाही. याची जाणीव मराठा समाजाला झाली, म्हणून गेल्या 2 दशकात आरक्षणाची गरज जास्त भासू लागली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं खरं, पण ते 50%ची मर्यादा ओलांडणारं होतं. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. कोर्टाने ते रद्द केलं. अशा वेळी टिकाऊ आरक्षणासाठी मनोज जरांगे आता ओबीसीतून आरक्षण मागायला सुरुवात केली आहे. त्याला ओबीसीचा विरोध आहे. पंजाबरावांचा एकूण जे मराठी कुणबी झाले तेच मराठी आज मराठवाड्यातील मराठ्यांची वाट अडवत आहेत, कारण त्यांना त्यांचा भाऊ वाटेकरी नकोय. त्यामुळे पंजाबरावांचं तेव्हा आपण ऐकलं नाही याची सल ही घोडचूक होती, हे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना नक्कीच वाटत असेल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास इथंच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.